अण्णासाहेब मोरे आकाचे आका। संभाजी ब्रिगेडचा नाशिकात घणाघात। राज्यभर चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्रात 2 दिवस मुक्कामी होता, असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला होता। त्यांना पाठिंबा देत संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषदेमध्ये अण्णासाहेब मोरे हे धनंजय मुंडे यांचे आका असून मुंडे वाल्मिक कराडचे आका आहेत, त्यामुळे या प्रकरणात अण्णासाहेब मोरे यांना सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी केली आहे। हे प्रकरण राज्य शासनाने गांभीर्याने न घेतल्यास संभाजी ब्रिगेड त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रासमोर आंदोलन करेल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। त्या महिलेने तक्रार गुरुमाऊलीवर केलेली होती। आज ती महिला नाशिकमधून गहाळ झालेली आहे। त्या महिलेवर खोटे गुन्हे दाखल करून निंबा शिरसाट नावाचं काल्पनिक चित्र बनवून, व्यक्ती जरी खरा असला निंबा शिरसाट, तरी काल्पनिक गोष्टी बनवून त्या महिलेवर खंडणीचे आरोप करून तिला जेरबंद केलं होतं। अनेक खोटे केसेस त्या महिलेवर दाखल झाल्या होत्या। आणि आता मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, आमच्या संभाजी ब्रिगेडच्या कोणाच्याही जीविताला काही झाल्यास त्याला पूर्ण मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे। त्याची 3 पोरं आणि गुरुमाऊली हे त्याला जबाबदार असणार आहे। स्वामी समर्थांचे भक्त असलेल्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। या गुरुमाऊलीवर कोणी विश्वास ठेवू नये। आता ही बघा तुम्ही 19/10/2023 दिलेलं हे पत्र आहे पंचवटी पोलीस स्टेशनला। 24 तासाच्या आत महिला तिथं तक्रारदार असताना 24 तासाच्या आत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, तो गुन्हा दाखल झालेला नव्हता। त्यानंतर तिला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आज सारिका बाबूराव सोनवणे कुठे आहे आम्हाला देखील माहिती नाही। बळी पडलो होतो हे तुमच्या माध्यमांसमोर कबूल करतोय। आम्ही हे माध्यमांसमोर का कबूल करतोय की आतापर्यंत त्यांनी 1 वर्ष आम्हाला अशाच पद्धतीचा धागा कदाचित बघा इथं बसलेल्या प्रत्येकाला तुम्ही माध्यम प्रतिनिधी जरी असले तरी तुम्हाला देखील कुटुंब आहे, मला देखील कुटुंब आहे। तर त्याचाच आम्ही कुठेतरी धाक बाळगून होतो का यांनी कुठेतरी आमचा घातपात करायला नको। आणि या माझ्या सगळ्या सहकार्यांना ही गोष्ट माहिती आहे। अनेक वेळा ही सहकारी सुद्धा बोलले की आपण इथं कुठेतरी त्या कोणापर्यंत गेलो पाहिजे, आपण पत्रकार परिषद घेऊन तो विषय पत्रकाराच्या स्वाधीन तो केला पाहिजे। पण वारंवार अशा पद्धतीच्या गोष्टी येत असताना मी इथं एकटा टार्गेट होईल या अनुषंगानं ही गोष्ट मला माहित होती, म्हणून मी आता तुमच्या पत्रकार बांधवांसमोर सगळं क्लिअर सांगतो। यापुढची काय भूमिका आहे? आता यानंतरची भूमिका ही आहे, आता हे प्रकरण आम्ही तुम्हाला देतोय। या प्रकरणात जर काय तुमच्या माध्यमांमधून त्यांना जर अक्कल आली तर त्याच्यानंतर कमीत कमी देवेंद्र फडणवीस त्याच्यातून बोध घेतील, त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतील आणि यांच्यावर कार्यवाही करतील। आणि जर कार्यवाही नाही झाली तर संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्यांच्या दालना समोर करू। आम्हाला आता तिथं गोळ्या लागल्या तरी चालतील, कारण आमच्या मागे कोणीतरी उभं राहणार निश्चित आहे, याचा विश्वास आम्हाला पटलेला आहे। जाऊ आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने शासकीय विश्रामगृहामध्ये जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यामध्ये प्रामुख्यानं 2 विषय होते। एक म्हणजे 15-16 डिसेंबरला मुक्कामी असलेला वाल्मिक कराड गुरुमाऊलींच्या आश्रमामध्ये आणि त्याच्या आधी 1 वर्ष आधी घडलेली घटना सारिका बाबूराव सोनवणे, या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरता आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। हा एक भाग। तृप्ती देसाईंच्या माध्यमातून ही घटना ज्यावेळेला समोर आली त्यावेळेला आम्हाला सुद्धा ही भूमिका तुमच्या माध्यमातून जाणं जास्त गरजेचं समजलं। काही पत्रक आम्हाला त्या महिलेनं दिलेले होते, त्या आधारावर आम्ही ठोसपणे सांगू शकतो का धनंजय मुंडेचा आणि वाल्मिक कराडचा आणि गुरुमाऊलीचा म्हणजेच आकाचा म्हणजेच गुरुमाऊलीचा संबंध त्या घटनेशी आहे, त्याला देखील सह आरोपी करण्यात यावं ही आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी होती। तुमची मागणी जर मान्य नाही झाली तर तुमची पुढील दिशा आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आतापर्यंत संभाजी ब्रिगेडने जी आंदोलनं बोललेली आहेत ती आम्ही केलेली आहोत, कारण आमचं कुठलंही आंदोलन पाकिटसाठी नसतं ना जॅकेटसाठी असतं। म्हणून आता जर या प्रक्रियेमध्ये न्याय आम्हाला जर फडणवीसांनी न्याय दिला नाही तर आम्ही त्या तळापर्यंत जाऊन आम्ही तिथं आंदोलन करून जे सह आरोपी होतील त्यांना आरोप करण्यासाठी आम्ही फडणवीसांना इथून पुढे निवेदनसुद्धा देणार आहोत। काही लोक आम्ही त्यांना भेटायला सुद्धा जाणार आहोत की या आश्रमामध्ये कुठले काळेगोरे धंदे चालतात याची देखील आपण सखोल चौकशी करावी अशी आमची आपल्या माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून फडणवीसांना विनंती आहे। आकाच्या आका नेमकी कोण? गुरुमाऊली। मी थेट नाव घेऊन सांगितलं तुम्हाला। आणि धस साहेबांना काही राजकीय बंधनं असतील पण मी थेट सांगतो, आका म्हणजे हा वाल्मिक कराड आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे, त्याचा आका म्हणजे हा गुरुमाऊली।